HM घाटमाता न्यूज. मी मंडलाधिकारी करंजे महादेव पाटील, तसेच माझ्यासोबत आहेत महसूल ग्राम अधिकारी कॅंकार साहेब. करंजे ते तासगाव हा पूल पाणी आल्यामुळे बंद करण्यात आलेला आहे, परंतु प्रत्येक वर्षी अशा अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे हा पूल कायमस्वरूपी प्रत्येक वर्षी बंद राहत आहे. त्यावरती शासनाने या पुलाची उंची वाढवणे गरजेचे असे सर्व ग्रामस्थांचं मत आहे. देवगडला जाणारी वाहनं किंवा आटपाडीला जाणारी वाहनं या पुलाच्या वरती पाणी आल्यामुळं जिथल्या तिथं थांबत आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी कुठलीही इथं सोय पुढे जाण्यास होत नाही. तर शासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन पुलाची उंची वाढवण्याबाबत प्रयत्न करावे. हा पूल सांगलीवरून आटपाडीला जाणारा हायवे असून करंजे गावामध्ये आगर नदीला पूर आलेला आहे. तरी दरवर्षी या पुलावरून पाणी जात आहे. पूल हा लहान आहे, तरी प्रशासनाला ग्रामपंचायतीनं पत्र देऊन सुद्धा पुलाची मोठी मागणी असताना त्यावरती काय वाढ केलेली नाही. तरी कायमस्वरूपी हा पुलाचा त्रास आहे. या पावसामुळं अनेक लोकांना त्रास होत आहे. हायवेवरनं जाणं येणाऱ्या वाहनं लोकांना जाण्या येण्याचा त्रास आहे. तरी हा पुलाची उंची प्रशासनानं वाढवावी ही माझी विनंती आहे. आटपाडी सांगली जाणारा यो हायवे राज्यमार्ग केंद्र शासनाचा असल्यामुळे हा रस्ता मध्ये तयार केला बनवला. हा रस्ता इथं आगरणा नदी आहे, आगरणा नदीचा पूल बारका केलेला आहे, पुढे जो पूल आहे तो मोठा केलेला आहे. तरी केंद्र शासनानं याच्यावर दखल घेऊन मोठा असा पूल तयार करावा. वाहनं इकडची तिकडे थांबत आहे. आगरणीचं पाणी मोठं असल्यामुळं या पुलावरून पाणी जात असल्यामुळं सगळं वाहनं वगैरे थांबत आहेत आणि येणाऱ्या जाणाऱ्याच बरोच हाल आहेत आणि वाहून जाण्याची लक्षणं असतात. इथल्या केंद्र शासनानं किंवा राज्य शासनानं याच्यावर दखल घेऊन हा मोठा पूल बनवावा असं आमच्या इथल्या सर्व करंजे ग्रामस्थांच्या वतीनं आणि सगळ्या लोकांच्या ग्रामपंचायती वतीनं सगळ्यांनी दखल घ्यावी. असं शेतकऱ्याची सुद्धा इकडे येण्या जाण्याची, जनावरं जाण्याची इकडे तिकडं स्थिती नसत्या, हाल होतोय. त्यामुळं त्यानं राज्य शासनानं याच्यावर लक्ष देऊन मोठा रस्ता किंवा आपलं मोठा पूल बनवून उंची वाढवावी हीच आमच्या सगळ्या सर्व ग्रामस्थांची व सगळ्या करंजे गावच्या लोकांची विनंती आहे, सरकारला विनंती आहे. आगरणा नदीच्या पुलावरती पाण्याचा प्रवाह भरपूर वाढलेला आहे. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. अजूनही पावसाचा जोर जास्त असल्या कारणानं थोड्या वेळाने याच्यावरती अजूनही पाणी वाढण्याची शक्यता आहे. वाहतूक पाटील सचिन पाटील यांच्या समक्ष इथे उभं राहून वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. HM घाटमाता न्यूज.